रुग्णालय परिसरामध्ये गुंडांचा थरार. माजलगावात जखमी शेतकऱ्याच्या कुटुंबावर प्रकरण दाबण्यासाठी दबाव. पोलिसांचा धाक संपला का? माजलगाव विशेष प्रतिनिधी. तालुक्यातील शहापूर मजरा येथील तरुण शेतकरी पुत्र समाधान धनगर यांच्यावर जानेवारी 30 रोजी रात्री शेतीच्या वादातून प्राणघातक हल्ला झाला. मात्र या प्रकरणाला आता रुग्णालय परिसरामध्ये घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे वेगळे वळण लागले असून गुंडांची मुजोरी थेट डॉक्टरांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली आहे. रुग्णालय परिसरामध्ये दहशतीचे वातावरण. समाधान धनगर यांच्यावर माजलगाव शहरातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना जानेवारी 31 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास आरोपींच्या नातेवाईकांनी आणि काही समाजकंटकांनी रुग्णालय परिसरामध्ये मोठा गोंधळ घातला. पोलीस तक्रार करू नका, प्रकरण रफादफा करा असा दबाव टाकत या लोकांनी पीडित कुटुंबाला रुग्णालय परिसरातच घेरले. पोलीस आले पण दहशत कायम. रुग्णालय परिसरामध्ये वाढता तणाव पाहून समाधान धनगर यांनी स्वतः 112 वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र रुग्णालय परिसरामध्ये आरोपींची एवढी दहशत होती की समाधान यांच्या आईने भीतीपोटी तक्रार देण्यास नकार दिला. उपचाराच्या ठिकाणी जर कुटुंब सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य जनतेने दात कोणाकडे मागायची असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. गुंडशाही बोकाळली. गावातील काही लोकांच्या धिंगाण्यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांची हिंमत इतकी वाढली आहे की ते आता थेट रुग्णालयात घुसून पीडितांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. समाधान धनगर यांनी मात्र आपण तक्रार देणार असल्याचे ठामपणे सांगितले आहे. आता या प्रकरणात माजलगाव पोलीस रुग्णालय परिसरात दहशत निर्माण करणाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकशाही तंत्र, आवाज आपल्या लोकशाहीचा. करून या, आम्ही तुमच्या पाया पडतो. तर मी म्हटलं भैया तुम्ही पाया पडायची गरज नाही, आमचं कामच आहे तुम्हाला हे करायचं. आला कॉल, मी विजिट देणारच, मी येणार म्हणलं तर म्हणलं लवकर या. मी म्हणलं येस लागले मी, म्हणून मी आले. आणि बरं इकडं आहे का, तितकं झालं. आता तुम्हाला जे झटापटी करत होते, तुम्हाला जे बोलत होते त्यांच्याविषयी तुम्हाला जर तक्रार द्यायची असेल तर पोलीस स्टेशनला या, सविस्तर तक्रार द्या. जाऊ द्या एवढी बार आता. तुमची दिली तर म्हणले ते केले त्यांनी, तरी पण जाऊ द्या आता एवढी बार. काय करायचं? मग तुम्हाला इतकं कळायला लागलं ना हे सगळे विरोधी येतं, मग तुम्ही तक्रार द्यायला तुम्हाला काय हरकत आहे?